नमस्कार, मी श्रेयाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मक्याचा चिवडा। त्यासाठी लागणारे साहित्य: मका, कढीपत्ता, स्लाइस केलेलं खोबरं, लाल मिर्च पावडर, चिवडा मसाला, शेंगदाणे, पिठी साखर, चिमूटभर हिंग, हळद, जिरे मोहरी आणि तळण्यासाठी तेल। चला तर मग आता आपण मक्याचा चिवडा बनवायला सुरुवात करूया। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये तेल आहे। ते तेल तापले की आपण थोडे थोडे मका घेऊन झाऱ्यामध्ये ठेवूयात आणि मग कढईमध्ये असं डिप करूयात। तर आता आपले तेल तापलेले आहे। आपण झाऱ्यात थोडं थोडं करून मका तळून घेऊयात। मक्याचा कलर बघा कसा चेंज झालाय, छान कुरकुरीत झाले आहेत। मक्याला आपण निथळून घेऊयात। आता आपला मका तळून झालेला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेला आहे। हा मी अर्धा किलो तळून घेतलेला मका आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। पहिले आपण खोबरं टाकून घेऊयात, स्लाइस केलेलं। त्याला तळून घ्यायचं आहे। बघा, ह्याचा गोल्डन कलर आलेला आहे। खूप जास्त डार्क करायचं नाहीये। आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे तळायला घेऊया। आपले शेंगदाणे तळून झालेले आहे। त्याला निथळून घेऊन मग तळलेल्या मक्यामध्ये टाकायचे। आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया। बघा, आता कढीपत्ता तळताना किती खमंग वास सुटलेला आहे कढीपत्त्याचा। आता आपण फायनल फोडणी करून घेऊयात। तेलामध्ये आपण जिरे मोहरी टाकले आहे। आवाज बघा कसा तडतड येतोय। आपण आता फोडणीमध्ये 4 चमचे लाल मिर्च पावडर टाकून घेऊया। आपण आता हळद अर्धा चमचा टाकून घेऊया व हिंग अर्धा चमचा टाकून घेऊया। आता आपण चिवडा मसाला 2 चमचे टाकून घेऊयात। पिठी साखर 2 चमचे टाकून घेऊयात। आपण ह्याला छान आता मिक्स करून घेऊया। आता आपण ही फोडणी या मक्याच्या चिवड्यामध्ये टाकून घेऊयात। पिठी साखर आपण अजून 2 चमचे टाकून घेऊया। आपलं मीठ राहिलं आहे टाकायचं, त्यामुळे आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता आपण चिवड्याला मिक्स करून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता आवाज कसा येत आहे, कुरकुरीत, आणि तुम्ही कलरही पाहू शकता। हे बघा, आता आपला मक्याचा चिवडा तयार आहे। आपण आता त्या चिवड्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपण आता चिवड्याला बाउलमध्ये भरलेले आहे। आपला मक्याचा चिवडा तयार आहे। खूप छान आहे। थँक यू।